श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. तर कल्याणला आलेलो, बऱ्याचशा गोष्टी खरेदी करायच्या होत्या. तर फुल मार्केटला सुद्धा आम्ही येतोच आणि गावाला जत्रा आहे तर फुलं घ्यायला आलेलो इथे. तर तुमचा नेहमीचाच प्रश्न असतो, कंठी बनवताना दाखवलं तर तुम्ही विचारता पुठ्ठा कुठनं घेतला, तार कुठनं घेतली. तर हे बघा, कल्याणचा हा फुल मार्केट आहे आणि भरपूर फुल मार्केटमध्ये अशी दुकानं असतात जिथे सगळं साहित्य मिळून जातं. म्हणजे रिअल फ्लावर्सचं डेकोरेशनचं साहित्य, आपल्या गणपतीसाठी लागणारं, हारांसाठी लागणारं, कंट्यांसाठी लागणारं सगळं साहित्य अशा दुकानांमध्ये आपल्याला मिळून जातं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर बघा, फुलं एवढी स्वस्त होती ना का फेकून दिलेली अक्षरशः. आणि मी बाजारातनं काय काय आणलं हे तुम्हाला दाखवते. इथे ना फुलं वगैरे घेतलेली मी भरपूर सारी, कारण का फुलं खूपच स्वस्त होती. ही गोंडा तर 20 रुपये किलो होता, 10 रुपये किलो होता आणि चांगला 20 रुपये किलो होता. तर आम्ही ना नेहमी फुलं घेते ना मी चांगली फुलं घेते, कारण का माझी फुलं 15 दिवस तरी फ्रीजमधनं हलत नाही. त्यांना मी 15 दिवस तरी चांगली वापरते, म्हणून मी घेताना नीट घेते. शेवंती मला व्हाईट पाहिजे होती, ती सुद्धा 20 रुपयाला मिळाली. त्याचबरोबर ही शेवंती महाग होती, ही मला 60 रुपयाला मिळाली 1 किलोचा भाव सांगते हा मी. आणि त्यानंतर हे सगळं कसं मिळालं हे पुढे सांगतेच. तर एवढी सगळी फुलं मी आणलेली, कारण का आमच्या जत्रेला जायचं होतं, हार वगैरे बनवायचे होते, कंठ्या बनवायचे होते, त्यामुळे ना मी एवढी सारी फुलं घेऊन आलेली. बाजारात गेलेली, मला बरीचशा गोष्टी खरेदी करायच्या होत्या. मग भाज्या वगैरे पण घेतल्या. फुल मार्केटच्याच बाजूला भाजी मार्केट आहे, मग तिथने भाज्या वगैरे घेतल्या आणि जे काही साहित्य मला पाहिजे होतं ते सगळं मी घेऊन आलेली. इथे दिसतंय काही नाही दिसत ते पुढे तुम्हाला दाखवतेच. तर ना मी खूप खुश होती, सगळं मला फुलं वगैरे कमीमध्ये मिळाल्यावर. तुम्हाला सांगते, इथे बघा हा मोगरा आहे ना, हा 50 रुपयाचा अर्धा किलो मिळाला. कधी कधी खूप महाग असतो. आणि त्याचबरोबर हा वेण्यांचा पॉकेटसुद्धा मला 50 रुपयाचा मिळाला. त्याच्यामध्ये 12 वेण्या असतात, 12 कमळ आहेत, हे सुद्धा मी 50 रुपयाला घेतले. कारण का गिऱ्हाईक नसल्यामुळे ते म्हणजे आणि सीझनप्रमाणे असते, सीझन असेल ना तर ते 1 रुपया कमी करत नाही. हा व्हाईट कलरचा गुलाब आहे ना, तो मला 40 रुपयाला मिळाला. त्याचबरोबर लाल कलरचा 20 रुपयाला. आणि हे मी वेगळे घेतलेले ना, हे पाव किलो गुलाब आहेत, ते मला 50 रुपये पाव मिळाले. बाहेरच्या साईडला तुम्ही बघितलं दुकान, जे मार्केट दाखवलं तिथे ना खूप महाग विकतात. थोडंसं आतमध्ये गेलं ना तर कमीमध्ये आपल्याला मिळतं. तुम्ही कधी जात असाल तर पूर्ण बाजार फिरा. आम्ही पूर्ण बाजार फिरतो आणि मगच खरेदी करतो. आज तुम्हाला ना मी सुंदर अशी वेणी दाखवते, जी की मी आमच्या देवीसाठी बनवलेली नेण्यासाठी. तर ती तुम्हाला दाखवते. जिप्सी अगोदर काढून घेतली, तिच्या फांद्या अशा प्रकारे मी तोडून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित करून घ्यायचं सगळं आणि मग कंठी बनवायला बसायचं. कंठीचा हा पुठ्ठा मी त्याच मार्केटमधून आणलेला, आता तुम्हाला दाखवलं तिकडनं. त्याच्या ना मी अशा पट्ट्या कट केल्यात, कारण का मला अशी वेगळी वेणी बनवायची आहे म्हणून. आणि त्याला एकावर एक अशा प्रकारे स्टेपलरने जॉईंट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला जर पुठ्ठा मिळत नसेल कुठे तर तुम्ही काय करू शकता, आपल्या कपड्यांचा बॉक्स असतो ना, त्याला मस्तपैकी असं राऊंड शेपमध्ये कट करून घेऊ शकता. आता असं ना, हे पूर्ण असं ही पट्टी आहे ना ती अशी मोठी असं पुठ्ठ्यासारखी मिळत नाही, त्याच्या अशा पट्ट्याच मिळतात. आणि ह्या पट्टीचं महत्त्व काय, हिला सिल्वर कोटिंग केलेलं आहे, तुम्हाला दिसते. त्यामुळे ही पट्टी नरम पडत नाही, म्हणून मला ही पट्टी घ्यावी लागते. आपल्याला बाहेर कुठे वेणी बनवून न्यायची असेल तर हिचाच वापर चांगला, किंवा विकण्यासाठी बनवत असेल तर हिचाच वापर चांगला. आणि आपल्याला घरगुती पाहिजे असेल तर आपण कपड्यांचा बॉक्स असतो ना, त्यालासुद्धा कट करून घेऊ शकतो, किंवा एखादा तुमच्याकडे पुठ्ठा असेल त्याचासुद्धा वापर करू शकतो आपल्या घरगुतीसाठी. तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला ह्याचाच वापर करावा लागेल. तर अशा प्रकारे मी जॉईन करून घेतली, व्यवस्थित त्याला आकार दिलेला आहे राऊंड शेपमध्ये आणि मस्तपैकी त्याला कट करून घेतलेला आहे. आता या वेणीचे मी शॉर्ट्स टाकलेले ना इंस्टा आणि यूट्यूबला, तर ना कॉमेंट आलेली का ही वेणी बांधायची कशी, बांधायला तुम्ही काहीच ठेवलं नाही. तर ही वेणी ना मी देवीसाठी बनवलेली आणि देवीला बांधायची वगैरे गरज लागत नाही, इझिली डोक्यावर तिच्या मस्त बसते, आकारामध्ये बनवलेली असते म्हणून. पण आपल्याला अशी वेणी सेम बनवायची असेल तर फुलांचा आकार पण छोटा घ्या, पट्टी पण थोडं बारीक आकारामध्ये कापा. आणि त्याचबरोबर त्याचे 2 टोक दिसतात ना, त्याला लेस किंवा गोटापट्टी स्टेपलरने लावून घ्या. आणि क्लिप वगैरे लावले ना तर ती व्यवस्थित बांधतासुद्धा येईल आणि डोक्यातनं हलणार पण नाही. आता इथे मी ना बसल्या बसल्या ही सगळी आयडिया मला सुचलेली आहे. माझ्या अगोदर डोक्यामध्ये काही नव्हतं काय कशी वेणी बनवायची, कारण का जो इंग्लिश पाला होता तो मला अख्ख्या मार्केटमध्ये मिळाला नाही. मग मी ही फुलं निघता घेतलेली, लिलीची फुलं. तर इथे येऊन त्यांचा असा उपयोग होईल आणि अशी वेणी बनेल हे मला माहीतसुद्धा नव्हतं. तर ती फुलं ना मी अशी स्टॅपलरनेच लावून घेते, एक फूल व्यवस्थित ठेवते त्या पुठ्ठ्यावर त्याच्या आकाराप्रमाणे आणि मस्तपैकी लावून घेते. आणि एक्स्ट्राच्या मध्ये अडथळा देत होते त्याचे देठ, तर ते मी मध्ये कट करून घेत होती. अशा प्रकारे मस्तपैकी पूर्ण जी पट्टी आहे तिला मी
ही लिलीची फुलं आहेत ती स्टॅपलरने लावून घेतलेली आणि अशा प्रकारे ते सुंदर दिसत होतं. बघताच क्षणी मला एक आनंद वाटलं छान काहीतरी केल्याचं. त्यानंतर जिप्सीच्या पण ज्या फांद्या बारीक बारीक तोडून ठेवलेल्या त्यासुद्धा स्टॅपलरने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ना तशा प्रकारे लावा. कोणताही प्रॉब्लेम मला ही वेणी बनवताना आला नाही. छान व्यवस्थित पटापट ही वेणी मी बनवलेली आहे. तर सगळ्यात सोपी आणि फास्टमध्ये होणारी हीच वेणी आहे. मी आता एवढ्या वेण्या बनवते आणि दुसऱ्यासुद्धा बऱ्याच दाखवले शेअर केले. तुम्ही व्हिडिओ बघत जर तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकता. आता लिलीची फुलं सफेद होती, जिप्सी सफेद होती, त्यामुळे ना गुलाब पण सफेद मी घेतलेले. मग डोक्यात आयडिया आली माझ्याकडे ॲक्रेलिकचं फॅब्रिक पेंटिंगचा हा पिंक कलर होता तर तो असाच मी बोटाने पटापट लावून घेतला. कारण का ना हे माझं ना तिथल्या तिथे सुचलेलं असतं. डायरेक्टली मी शूटसुद्धा करायला घेते. कुठनं एवढा कॉन्फिडन्स येतो माहीत नाही का भारीच होणार आहे. आणि भारी नाही झालं तरी असं कधी नाही झालेलं आहे का मी कोणतं काय चुकलं आणि ते मी शेअर नाही केले. बहुतेक वेळी छानच होतं. आतला एक एक गुलाब अशा प्रकारे त्याच्यावर ठेवून ना आपण स्टॅपलरने मस्तपैकी लावून घ्यायचं. इथे ना मला 1-2 गुलाब लावताना प्रॉब्लेम आला कारण का त्याचे देठ थोडे जाड होते. बाकीचे पातळ देठ होते ना ते पटापट स्टॅपलरने लागले गेले आणि छान वेणी पटकन तयार झालेली आहे. सुंदर वाटते. तुम्हाला कशी वाटते हे कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलला प्लीज. कारण का किती कमी आहेत माझे सबस्क्रायबर. मी किती छान छान तुमच्याबरोबर शेअर करत असते. करा प्लीज सबस्क्राईब चॅनेलला. तर आता पुन्हा दुसरी एक वेणी पण दाखवते लगे हात. कारण का हे सगळं एकदाच करायला बसलेली तर विचार केला शेअरसुद्धा करते. मला ना व्लॉग पटापट शेअरसुद्धा करता येत नाही तुमच्याबरोबर. भरपूर सारे आता व्लॉग पेंडिंग राहिलेले आहेत माझे. तर ना काय झालं इथे जिप्सीची देठं आहेत ती घेतलेली आहेत. वेस्ट जाणारी देठांचा इथे वापर करतोय आपण. त्यानंतर जिप्सीच्या फुलांच्या फांद्या आहेत ना त्या देठांवर ठेवायच्या आणि ही तार आहे याच्याने गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित घट्ट. आता ही तारसुद्धा फुल मार्केटलाच मिळेल तुम्हाला अगोदर दाखवलं तिथे. त्यानंतर हे कलर केलेले गुलाब आहेत ते त्याच्यावर एक एक ठेवत जायचं. त्याच्यावर जिप्सी ठेवायची मग गुलाब ठेवायचं आणि तारेने गुंडाळत जायचं. इझिली ही वेणी पण एकदम सोपी आहे. एकदम सोपी आणि दिसायला सुबक आहे. तुम्ही कोणत्याही लग्नामध्ये वगैरे घालून गेलात ना तर एकदम छान दिसेल. आणि ह्या वेण्या बाजारामध्ये महाग मिळतात पण आपण घरच्या घरी बनवलेला फुलं आणि हे आपल्याला स्वस्त मिळाली तर आपल्याला सुद्धा घरच्या घरी स्वस्त होऊन जातं. म्हणजे आता तुम्ही हे सगळं सामान आणलं आणि तुम्हाला जर 10 जणींना तरी वेणी पाहिजे असेल तरी तुम्हाला ह्या वेण्या तयार होतील. हा फक्त एक सांगणं आहे का एका बंडलमध्ये गुलाबाच्या 20 फुलं असतात. मग एका वेणीला आपल्याला 5 फुलं तरी लावायला लागतात. त्याप्रमाणे तुम्ही गुलाबाचे बंडल आणू शकता. आणि जिप्सी तर भरपूर येते. जिप्सीचा एक बंच येतो त्याच्यामध्ये भरपूर जिप्सी असते. आपण कमी जास्त लावून ॲडजस्ट करू शकतो. तुम्हाला विकण्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही बंच घेऊन फुलं घेऊन विकू शकता किंवा स्वतःला बनवू शकता आणि विकल्यावर चांगली प्राईससुद्धा मिळते. अशा प्रकारे एकावर एक ठेवून तारेने सगळी फुलं मी गुंडाळून घेतलेली आणि ही वेणीसुद्धा सुंदर तयार झालेली आहे. लगे हात बनवलेली फास्टमध्ये. ही वेणी मी माझ्यासाठी बनवलेली घाईमध्ये रात्रीच. पण झालं काही दुसऱ्या दिवशी ना माझ्या साडीचा कलर मी दुसरी साडी नेसली त्यामुळे साडीचा कलर मी चेंज केला. त्यामुळे मी लगे हात ती वेणीसुद्धा बनवली. तीसुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती वेणी बनवली. तीसुद्धा तुम्हाला दाखवते नंतर. तर असं काय माझी गडबड असते त्यामुळे ना व्हिडिओ पाहिजे तशी मी शेअर करू शकत नसते. खूप सारी गडबड 100 कामं घेतलेली असतात हातामध्ये आणि ती करतेच मी अशी काय आहे. तर आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा सुद्धा अट्टाहास असतो काय माहीत नाही. तर ही वेणी पण आपली तयार झाली. ही वेणी तयार झालेली आहे. ही देवीसाठी बनवली आणि ही वेणी मी माझ्यासाठी बनवलेली पण तीसुद्धा ओटीमध्ये मी भरली देवीला. तर अशा प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही वेणी बनवली स्काय ब्लू कलरची साडीवर मॅचिंग. तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग हे सांगा कमेंट्स करून. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची खरेदी केलेली ती दाखवायची राहिलेली तर तेच तुम्हाला इथे दाखवत होती. म्हणजे आम्ही बघत होतो तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलं. तर हे बघा हे मी वजन काटा घेतलेला आहे. आता हा वजन काटा मी का घेतला आहे त्याचं कारण आहे मी माझा मसाल्याचा व्यवसाय नवीन सुरू केलेला आहे. तर त्यासाठी ना वजन काट्याची खूप जास्त गरज लागते कारण का भरपूर जणांचे ऑर्डर्स असतात. मग ना माझ्याकडे प्लॅस्टिकचा वजन होता पण तो बिघडल्यामुळे म्हणजे मी केकचा अगोदर करत होती तर मी अगोदर वजन घेतलेला तो बिघडला. मग मला ना तो बिघडल्यावर भरपूर सारे प्रॉब्लेम मला वाण्याकडे जाऊन वजन करायला लागत होतं. तर मग सारखं काय कोणाला त्रास देणार. मग शेवटी मला हे घ्यायचंच होतं आणि फायनली मी माझ्या पैशातनं म्हणजे माझ्या स्वकमाईतनं हे मी माझ्यासाठी एक छान गोष्ट घेतलेली आहे. तर ही तुमच्याबरोबर शेअर करायची राहिलेली. तर बऱ्याचशा अजून गोष्टी कारण का बाजारातनं आलो ना का लगे सगळं फुलं फ्रीजमध्ये ठेवा भाज्या ठेवा ही गडबड पण सुरू होते. त्यामुळे जास्त काही शेअर करता आलं नाही. आणि तुम्हाला सुद्धा मसाला ऑर्डर करायचा असेल हळद ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतं त्याच्यावर तुम्ही करू शकता. इतर
अदर ब्लॉगमध्ये मी मसाल्याची ॲड छान छान केलेली आहे, चिकन वगैरे बनवून दाखवलेलं आहे, ते सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.